श्रीराम समर्थ विदेहापरी कालोनी प्रपंचा मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा करोनी बहुलोक जे मेळवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनुग्रहाने, सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अनुग्रहाने, तसेच संत श्रेष्ठ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुग्रहाने आम्ही गेल्या जवळजवळ 1.5 महिन्यापासून 2 दिवस कमी आहे 1.5 महिन्यापासून श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य विचारांचे चिंतन करीत आहोत। त्याच वेळी कार्तिक मासाच्या निमित्ताने जरी सुरू झाले असले तरी लागोपाठ मार्गशीर्ष मास असल्यामुळे या मार्गशीर्ष महिना म्हणजे सुद्धा कार्तिक मास फार म्हणजे 12 महिन्यामध्ये अगदी विशेष पवित्र आणखीन आध्यात्मिक दृष्टीने फार महत्वाचा मास जसे मानला जातो तसेच मार्गशीर्ष मासाला सुद्धा अत्यंत महत्व आहे। म्हणूनच भगवंताने भगवद्गीतेमध्ये मासानां मार्गशीर्षोऽहम् असं म्हटले, म्हणजे 12 महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष मास आहे असे म्हटलेलं आहे। त्याला कारण पुष्कळ असतात आणि ते फार सूक्ष्म असतात आणि त्याला म्हणजे काही म्हणजे भौगोलिक संबंध असतो, काही ज्योतिष शास्त्राप्रमाणे काही कारण असतात आणि आध्यात्मिक दृष्टीने काही कारण असतात। असे पुष्कळशा कारणामुळे ते त्या म्हणजे त्या वेळेला त्या महिन्याला त्या 30 दिवसाला विशेष महत्व असतं। तसे मार्गशीर्ष मासामध्ये म्हणजे एक प्रकारचे भौगोलिक वातावरण, आणखीन एक म्हणजे आध्यात्मिक वातावरण असतं, आणखीन त्या गृहांच्या गतीप्रमाणे सुद्धा काहीतरी विशेष असतं। त्यामुळे त्या मार्गशीर्ष मासाला विशेष महत्व असतं। त्यातले त्यात आम्हाला म्हणजे आमच्या महाराजांच्या गुरुबंधू लोकांना अत्यंत महत्वाचा मास आहे। महाराजांनी म्हणजे का म्हटले तर ते त्या महिन्या म्हणजे मार्गशीर्ष मासामध्ये महाराजांनी आपले अवतार संपून म्हणजे विश्वव्यापी परमात्मा स्वरूपात अर्थात स्वरूपात झाले। त्यामुळे जगदाकार झाले, विश्वाकार झाले। त्यामुळे त्या महिन्याला या महिन्याला फार महत्व आहे। त्या दृष्टीने म्हणजे मार्गशीर्ष वद्य दशमीच्या दिवशी सोमवारी सकाळी 5:50 ला महाराजांनी गोंदावलीमध्ये देह ठेवला। तेव्हापासून गोंदावलीमध्ये प्रतिवर्ष म्हणजे त्यांची पुण्यतिथी साजरा करत असतात। तसेच येथे सुद्धा आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरा करतो आणि त्या दृष्टी म्हणजे त्या पद्धतीप्रमाणे आता मार्गशीर्ष वद्य दशमीला इकडे म्हणजे इथे त्यांची पुण्यतिथी आपल्याला साजरा करायची आहे। पण सध्याच्या परिस्थितीमुळे गेल्या 8 महिन्यापासून आम्ही आश्रम मध्ये बाहेरून कोणालाही म्हणजे प्रवेश म्हणजे देऊ शकलो नाही, प्रवेश झाले नाही। त्यामुळे आता काय करायचं अशी परिस्थिती असताना वगैरे विचार करून मग ठरवता आले की थोडे लोकांना आपण म्हणजे महाराजांच्या सान्निध्यात उत्सवामध्ये म्हणजे आपल्या सेवा वगैरे किंवा भाग घेण्याच्या निमित्ताने आम्ही काही लोकांना म्हणजे साधनेविषयी, सेवेविषयी आणि सद्गुरूविषयी निष्ठा असलेली काही माणसं इथे असायला पाहिजे या भावनेने आम्ही तसे विचार करून म्हणजे त्याची ती योजना केली। त्याप्रमाणे तर 60 साधक लोक म्हणजे कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून काही साधक लोक इथे राहण्याचे ठरले। त्याप्रमाणे 7 दिवस अनिवार्यपणे आपल्याला क्वारंटाईन या पद्धतीने राहावं लागलं। त्या दृष्टीने आम्ही इथे आहोत
पण इथे राहून महाराजांच्या सान्निध्यात, सद्गुरू सान्निध्यात राहून फक्त आपले म्हणजे प्रसाद म्हणा, उपहार म्हणा, चहा म्हणा ते करून स्वस्थ राहणे, इथे म्हणजे आपण इथे असे राहणे म्हणजे आपलीच म्हणजे हानी आहे. त्यामुळे काहीतरी आध्यात्मिक चिंतन व्हायला पाहिजे, साधन व्हायला पाहिजे, उपासना व्हायला पाहिजे, काहीतरी यातून आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे. शेवटी जाताना आपल्याला काहीतरी म्हणजे आपल्या बरोबर केल्यासारखे काहीतरी आपण मिळवून प्राप्त करून घेऊन संपादन करून जायला पाहिजे. अशा दृष्टीने इथे ही सगळे हा उपक्रम चालू आहे. कागदातीला तुम्ही सगळे असता, काय सुंदर वातावरण असतं, काय सुंदर मनाला किती प्रसन्नता वाटते. आणि त्यानंतर प्रवचन वगैरे कांगलीमध्ये ते म्हणजे त्या तिन्ही वेळ मराठीमध्ये सुद्धा करू शकत नाही, तिन्ही वेळ कांगलीमध्ये सुद्धा करणे म्हणजे अप्रस्तुत होतं. आणि कांगलीमध्ये करताना मराठीमध्ये सांगणे म्हणजे काय होतं की ते म्हणजे कांगलीमध्ये ते म्हणजे सांगण्याचा जो प्रवाह असतो त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ब्रेक घातल्यासारखे होऊन म्हणजे ज्या ह्याच्याने म्हणजे ओठाने आम्ही सांगत असतो त्याच्यामध्ये ब्रेक झाले की इकडचा विषय तिकडचा विषय मग संबंध जोडून सांगणे फार कठीण होऊन जातं. म्हणून मध्ये मध्ये मराठीमध्ये सांगणे म्हणजे ते थोडस म्हणजे हे होतं की ते थोडे लोक असले की थोडे इकडे थांबून हे सांगून म्हणजे काहीतरी आपल्या गप्पा गोष्टी सारखी होईल. पण तसे झाले तर काय होते, न कांगलीमध्ये होईल न मराठीमध्ये होईल. त्या लोकांना यांनाही समाधान नाही, त्यांनाही समाधान नाही, असे होऊन जाते. म्हणून ते 2 वेळ कांगलीमध्ये एकदा प्रवचन एकदा वाचन झाल्यानंतर मलाच वाटलं की आपले थोडे म्हणजे आहेत 15-16 लोक जरी असले तरी सुद्धा थोडे काहीतरी त्यांना श्रवण व्हायला पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रवचन वाचनाचं ठरवलं. पण ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणजे अर्थात पुण्यतिथीच्या निमित्ताने म्हणजे त्यांचे ते कार्यक्रम वगैरे ते साजरा झाले. ज्ञानेश्वर महाराजांचे कार्तिक वद्य त्रयोदशीचे हे झाले. नंतर गीता जयंती आली, मार्गशीर्ष शुक्ल म्हणजे एकादशीच्या निमित्त त्या दिवशी गीता जयंतीचे आचरण म्हणजे आपण आचरण केलं आणि साजरा झाले. तेव्हा मला वाटलं की आम्ही ज्ञानेश्वरी प्रवचन वाचायचे आधी ते पुण्यातली आणि मुंबईमधली माणसं असल्यामुळे त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचे विषयी पुष्कळशा म्हणजे त्यांना माहीत असेल असे असून सुद्धा मला वाटलं की आपण थोडस म्हणजे त्यांचे स्मरण करण्याच्या दृष्टीने का होईना म्हणजे थोडेसे त्यांचे चरित्रांचे अवलोकन करू या भावनेने मी म्हणजे थोडेसे त्यांचे चरित्रातला अंश सांगितलेला आहे. असा उरलेला थोडा अंश असे सांगून आणि 33वा प्रवचन वाचायचं आहे. ते कालपर्यंत त्यांचे चरित्र चांगले झालेले आहे, तरी सुद्धा आता ते चरित्राचे समारोप करणे जरूर असल्यामुळे ते तेवढे मी सांगतो. आणखी याच्या आधी म्हणजे आपले श्रीपाद कुलकर्णी म्हणजे आपली अपेक्षा व्यक्त केलेली आहे, भावना की योगक्षेमं वहाम्यहम, त्याचे तुम्ही कांगलीमध्ये सांगितलेले आम्ही ऐकलं. पण आम्हाला ते त्यातले काय म्हणजे स्पष्टपणे आणि सगळं आम्हाला कळू शकले नाहीये, कळलं नाहीये. कांगलीमध्ये असल्यामुळे सगळे शब्द मला ते काय कळलं नाहीये. म्हणून थोडे तुम्ही मराठीमध्ये सांगताना ते योगक्षेमं वहाम्यहम याविषयी तुम्ही कांगलीमध्ये जे सांगितलं ते मराठीमध्ये सांगा म्हटले. त्याप्रमाणे त्याबद्दल थोडे सांगतो. त्याच्या आधी आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्राचे थोडेसे चिंतन करू, नंतर ते योगक्षेमं वहाम्यहम सांगतो. मग नंतर आपण 33वे प्रवचनाचे वाचन म्हणजे आपल्याला काही म्हणजे जास्तीत जास्त 8 पर्यंत म्हणजे पुढे आरती सुरू होणार आहे. आरती झाल्यानंतर मग परत 8:30 वगैरे प्रसाद होणार आहे. मग परत म्हणजे आपल्याला 9ला हे सुरू होणार दक्षिणा वगैरे.
म्हणूनच थोडक्यात मी तिन्ही गोष्टी सांगतो. पहिल्यांदा आपण ज्ञानेश्वर महाराजांना महाराज म्हणजे ते कुठपर्यंत आलेले आहे ते बघून आपण ते पुढचे चरित्राचे सिंहावलोकन किंवा म्हणजे हे विहंगम दृष्टी असे म्हणतात. म्हणजे पक्षी दृष्टी, पक्षी असे आकाशावर उडत जाताना जसे बघत जाते पुढे 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 असे अशा पद्धतीने आम्ही त्यांचे चरित्राचे किंचित म्हणजे हे करून म्हणजे चिंतन करून मग आपण योगक्षेमांशी बोलू, नंतर प्रवचन वाचू. त्याआधी आम्ही त्यांना अंतःकरणपूर्वक त्यांना आपण नमस्कार करू आणि त्यानंतर त्यांच्या गोष्टी आपण सुरू करू. म्हणून अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र तया ठबिता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी. ज्ञानेश्वर महाराज की जय. ते मराठीमध्ये सांगितलं की नाही मला आठवत नाही, कांदीमध्ये पण कांदीमध्ये तरी सांगितलेलं आहे. जेव्हा म्हणजे कृष्ण शांतीदूत होऊन दुर्योधनाकडे गेला तेव्हा त्यांनी कृष्ण वसुधा त्याच्या मनामध्ये युद्ध व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा होती. तिघामध्ये म्हणजे युद्ध व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा होती. कोणकोणाच्या मनामध्ये युद्ध व्हायला पाहिजे अशी अपेक्षा होती म्हटले तर पहिल्यांदा म्हणजे पहिली म्हणजे द्रौपदीच्या मनामध्ये युद्ध व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा होती. त्यामुळे ती केस सोडून बसलेली होती आणि दुःशासनच्या छातीच्या रक्ताने मी माझे केस भिजवून मग ते म्हणजे मी हे करून घेईन म्हणजे वेणी बांधून घेईन असे तिची प्रतिज्ञा. आणि ती तेव्हापासून ती केस म्हणजे असे सोडलेली होती. म्हणून तिच्या मनामध्ये अशी अपेक्षा होती की युद्ध व्हायलाच पाहिजे. आणि दुसरे म्हणजे भीमाच्या मनामध्ये, भीमसेनाच्या मनामध्ये युद्ध व्हायलाच पाहिजे. त्यांनी प्रतिज्ञा केली होती मी दुःशासनचे छाती फाडून टाकीन आणि दुर्योधनाच्या म्हणजे जांघे तोडून टाकीन असे त्याची प्रतिज्ञा होती. म्हणून त्याच्या मनामध्ये युद्ध व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा होती. आणि आणखीन एकांच्या मनामध्ये युद्ध व्हायलाच पाहिजे असे वाटत. कोण म्हणजे कृष्णाच्या मनामध्ये युद्ध व्हायलाच पाहिजे असे म्हणजे एवढ्यासाठीच तो अवतार घेऊन आलेला होता. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे सज्जनांचे संरक्षण करणे आणि दुष्टांचं संहार करणे याच्यासाठीच त्याचा अवतार झालेला होता. म्हणून तो म्हणजे ते युद्ध झाल्याशिवाय दुष्टांचे संहार होणे शक्य नव्हतं. म्हणून ते युद्ध व्हायलाच पाहिजे असे त्याच्या मनामध्ये पण होते. पण धर्मराजाच्या आग्रहामुळे म्हणजे युधिष्ठिराच्या आग्रहामुळे तो शांतीदूत म्हणून दुर्योधनाकडे आला. तेव्हा दुर्योधन त्यांना म्हणजे आपले वैभव दाखवण्यासाठी आपले ऐश्वर्य दाखव म्हणून त्यांनी आपल्या घरी त्याला म्हणजे जेवायला बोलवला. पण दुरभिमानाने आणि दुरुद्देशाने आपल्या घरी बोलवल्यामुळे तो कृष्ण तो ओळखून होता. पण तो म्हणजे त्या उद्देशाने आलेलाच नव्हता. दुर्योधनाचे ऐश्वर्य बघण्याच्या उद्देशाने त्याचे वैभव बघण्याच्या उद्देशाने आलेला नव्हता. तो त्याला फक्त म्हणजे काहीतरी समजावून सांगण्याच्या उद्देशाने आलेला. म्हणून तो त्याच्या घरी नाही गेला आणि तो विदुराच्या घरी गेला. आणि विदुर भक्त होता, महाभक्त होता. तो भगवंताविषयी त्याला अनन्य निष्ठा होती. आणि तो म्हणजे विदुर म्हणजे दासी पुत्र होता. मग त्याच्या घरी तो जेवायला गेला. जेवण झाले वगैरे सगळे ते झाले म्हणजे दुपारचे सगळे झाल्यानंतर संध्याकाळी
त्याच्याकडे म्हणजे आता त्यांना भेटायला आला दुर्योधनला, आणि त्यावेळी दुर्योधन आपल्या अगदी दुरभिमानाने त्याला स्वागत वगैरे केले. तेव्हा कृष्ण म्हटला की मी पांडवांच्याकडून शांतीदूत होऊन आलेलो आहे, मला शांती पाहिजे आहे. मी त्यांचा अभिप्राय म्हणून सांगायला आलेलो नाहीये, पण म्हणजे मुख्य म्हणजे मी माझी म्हणजे अपेक्षा सांगायला इथे आलेलो आहे. म्हणजे मला तुम्हा दोघांमध्ये जे युद्ध होणार आहे ते युद्ध टाळणे ही माझी अपेक्षा आहे. युद्ध व्हायला नको. तुम्ही दोघे आपापल्या म्हणजे याच्यामध्ये म्हणजे आपापल्या म्हणजे याच्यामध्ये तुम्ही राज्यामध्ये म्हणा, तुम्ही दोघे याच्यामध्ये जी दिशा आहे म्हणजे मला निर्णय घेण्याचा जो भाव आहे तो म्हणजे ती दिशाच बदलून टाक, तो भावच बदलून टाक. तेव्हा कृष्ण गपचूप उभा राहिला, तेव्हा काही बोलला नाही. तेव्हा दुर्योधन त्याला काय म्हणला, कृष्णा का नाही बोलत, बोल ना, सांग की मी तुझ्या विचार करण्याची दिशा बदलून टाक. तेव्हा कृष्ण काय म्हटलं, दुर्योधना माझ्यामध्ये सुद्धा ती एक प्रकारची म्हणजे काय आहे की दौर्बल्यच आहे, आणि माझ्यामध्ये दुसऱ्यांच्या विचारांची दिशा बदलण्याची शक्ती माझ्यामध्ये नाहीये. हे माझ्याकडे नाही, ते डिपार्टमेंटच मी माझ्याकडे घेतलेलं नाही. माझे काय हे सुदर्शन आहे, एक म्हणजे सोडायचं आणि कापून टाकायचं एवढीच मला माहिती आहे. म्हणजे हे कोणाच्या बुद्धीची दिशा बदलणे हे माझ्या हातात नाहीये, म्हणून मी कोणाची बुद्धीची दिशा बदलू शकत नाही. भगवंत सुद्धा आपल्याला बदलणे शक्य नाही. तो काय म्हणतो, तुम्ही शुद्ध होऊन या माझ्याकडे, पण मी काय तुम्हाला शुद्ध करत बसणार नाही. अर्थात कसे असते, नवरा बायको कुठल्या तरी पार्टीला चाललेले असतात प्रोग्रामला, तेव्हा ते लहान मुलगा असतो, तो त्याला पण ड्रेस वगैरे घालून त्याला रेडी करायचं म्हणतात ना, त्याला पण रेडी केलेले असतात. म्हणजे तसे होऊन चाललेले असताना तो इकडे तिकडे असे पळापळी करत असताना ते चिखलामध्ये पडतो आहे, अंगावर सगळे चिखल लागतं. तेव्हा तो आपल्या बापाकडे येतो, बाबा असे येतो, ते बोललेले सर आणि तो आईला सांगतो, म्हणजे त्या मुलाच्या आईला बायकोला म्हणतो, अरे घे की सगळे किती अंग सगळे म्हणजे त्याचे हात पाय सगळे किती चिखल झालेले, तर स्वच्छ करून दुसरे ड्रेस घालून आण. मग ती सुद्धा अशीच म्हणली, तर ती तो मुलगा जायचं कुठे, ही सुद्धा म्हणाली जायचं त्यांच्याकडे जा असेल तर म्हटला. मग ती तो विचार जाणार कुठे, मग ती त्याला घेऊन जाते आणि त्याला स्वच्छ करून वगैरे सगळे धुवून म्हणजे हात पाय धुवून म्हणजे ते कपडे बदलून वेगळे कपडे घालून मग तो मुलगा दूर करून त्यांचे अंतःकरण शुद्ध करून त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याचे जे डिपार्टमेंट आहे मी सत्पुरुषांना दिलेलं आहे. भगवान काय म्हणतात की त्याला मी त्याला मुख केलेले आहे, त्याला दोन तोंड आहे, दोन फेस आहे. एक म्हणजे जसे नाणीचे दोन फेस असतात इकडे तिकडे, तसे म्हणजे अंतःकरण मी या निमित्ताने दोन म्हणजे त्याला तोंड देऊन तसे एक तत्व म्हणजे विलक्षण म्हणजे वस्तू मी जगामध्ये निर्माण करत असतो. ते दोन तोंड काय आहे, एका बाजूने सत्पुरुष आणि दुसऱ्या बाजूने सद्गुरु आणि दुसऱ्या बाजूने भगवंताचे नाम. आणखी इकडे म्हणजे तसे बघितले तर ते नाम आणि प्रेम हे दोन तोंड आहेत. प्रेम म्हणजे मूर्तिमंत सद्गुरूच आहे, ते सद्गुरु आणि भगवंताचे नाम, सत्पुरुष आणि भगवंताचे नाम हे दोन तोंडी नाणी मी म्हणजे या जगामध्ये निर्माण करत असतो. त्याने म्हणजे माणसांचे अंतःकरण शुद्ध होऊन पवित्र होऊन त्यांच्या अंतःकरणामध्ये आमूलाग्र परिवर्तन होऊन ते म्हणजे वाहतून तयार जेव्हा होतात तेव्हा मी अनुग्रह करतो म्हणतो. तसे आपण बघतो आहोत समाजामध्ये की हजारो वर्षापासून आपल्या भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये किती म्हणजे लाखो सत्पुरुष होऊन गेले. ते आपल्या काळामध्ये आपल्या परिस्थितीमध्ये त्या म्हणजे आपल्याला म्हणजे त्यांच्या त्या देशामध्ये प्रांतांमध्ये गावामध्ये त्यांनी हजारो लोकांना भगवंताकडे प्रवृत्त करण्यासाठी आपल्या आयुष्य त्यांनी खर्च केले. अशा सत्पुरुषांच्या परंपरेमध्ये
रामकृष्ण परमहंस काय म्हणाले, सत्पुरुषांमध्ये सुद्धा वेगवेगळे हे आहे, म्हणजे शक्ती संपन्न आहेत, वेगवेगळे सामर्थ्य असलेले सत्पुरुष आहेत म्हटले. पहिले सत्पुरुष कसे आहे, ते जहाज असल्यासारखे, मोठमोठे जहाज जसे असतात, हजारो हजारो लोकांना घेऊन जाणारे जे जहाज असतात, तसे सत्पुरुष काही असतात. तसे सत्पुरुषांमध्ये ज्ञानेश्वर महाराज झाले, समर्थ रामदास स्वामी झाले, महाराज झाले, हे सगळे कसे आहेत, जहाज असल्यासारखे हजारो हजारो लोकांना परमार्थाच्या म्हणजे वाटेवर घेऊन जाणारे असतात. भगवंताकडे घेऊन या काठातून त्या काठाकडे, याकडेतून त्याकडे घेऊन जाणारे असतात. अर्थात आणखी त्याच्यापेक्षा थोडेसे म्हणजे आपले साधन करून, हे सगळे अवतारी सत्पुरुष असतात. जे अवतारी सत्पुरुष असतात ते हजारो हजारो संख्येने म्हणजे जिज्ञासू लोकांना, मुमुक्ष लोकांना, साधकांना किंवा म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंताविषयी थोडे तरी प्रेम असलेल्यांना, अंतःकरणामध्ये कळकळी असलेल्यांना आपल्या जहाजामध्ये, ते याच्यामध्ये मी त्या रामनाम लेखन पुस्तक मध्ये लिहिलेले आहे बघा, सद्गुरूंच्या जहाजामध्ये म्हणजे नावेतून आम्ही जात असताना ते आम्हाला त्यांच्या आपल्या नावेमध्ये घेतात आणि आपल्याला अगदी म्हणजे काही त्रास न होऊ देता आपल्याला तिकडे नामस्मरण रूपी नावेमध्ये बसून घेऊन सद्गुरू म्हणजे ते त्याला चालवणारे ते आपल्याला घेऊन जातात असे. आणि काही सत्पुरुष काय असतात की या जन्मामध्ये म्हणजे उत्कट आध्यात्मिक भाव घेऊन आलेले असतात. या जन्मामध्ये साधन करून, खूप साधन करून मग ते सत्पुरुष आत्मज्ञान मिळवून घेऊन सत्पुरुष झालेले असतात. आणि ते सुद्धा काय करतात की सैकड़ो लोकांना घेऊन जातात. त्यांचे म्हणजे सैकड़ो लोक बसण्यासारखे नाव असतात, म्हणजे इथून तिथपर्यंत असे नाव असतात ना. आम्ही परवा ते विक्रमादित्य असे ते जहाज बघायला गेलो होतो. ते कारवारला आलेले होतं, जगतप्रसिद्ध जहाज पैकी एक, एवढं मोठं होतं. त्याच्यावर 18 हेलिकॉप्टर त्याच्यामध्ये म्हणजे हे होऊ शकत होते, लँडिंग होऊ शकत होते. एवढे मोठे जहाज कारवारला ते आलेलं होतं. तेव्हा आम्ही बघायला गेलेलो होतो. त्याच्यामध्ये सगळे ते बघितले तर आश्चर्य वाटलं. कित्येक हजार सैनिक त्याच्यामध्ये असायचे आणि सगळे प्रचंड ते छोटे छोटे विमान सुद्धा त्यातून वर जायचे असे. आणि ते त्याचे ते हे असतं ना, ते पळण्याचे ते सगळे होते असे, पळून म्हणजे असे पळून उडून जायचे असे. तेवढे मोठे जहाज असतात. तसेच अवतारी सत्पुरुष जे असतात, विक्रमादित्य जहाजासारखे हजारो हजारो लोकांना घेऊन जाऊ शकतात. तसे मोठे मोठे नाव असतात. त्याच्यामध्ये सुद्धा सैकड़ो माणसं हे करू शकतात. महाराज म्हणाले की ब्रह्मानंद अर्थात म्हणजे जन्मसिद्ध आहे आणि आनंद सागर साधन सिद्ध आहे. म्हणाले त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप साधन केले. साधन करून सैकड़ो लोकांना त्यांनी परमार्थाला लावले. आणखीन त्याच्यापेक्षाही छोटेही असतात, म्हणजे आपले नाव असतात. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 20, 25, 100 माणसांना घेऊन जातात. तसे सत्पुरुष सुद्धा असतात. त्यांनी आपल्याला थोडे लोकांना घेऊन आपले परमार्थाच्या त्या वाटेवर त्यांना घेऊन चाललेले असतात. आणखीन त्याच्यापेक्षा लहान नाव असतात. अगदी म्हणजे असे ओळीने 4-5 माणसं बसण्यासारखी असतात. हे मासे पकडण्याचे वगैरे असतात ना, ते अगदी छोटेसे असे 5-6 माणसांना असे आपल्या बरोबर साधनेमध्ये जाऊन त्यांना घेऊन जाण्यासारखे असतात. आणखीन तर थोडे असे असतात की ते लाकूड बांधून किंवा ते ज्वारीचे ही असतात, ते केळीचे ही असतात, ते बांधून तयार केलेले, त्याला आम्ही कांदीमध्ये त्याप्पा म्हणतोय. त्याच्यामध्ये 1-2 बसून घेऊन जाऊ शकतात. आणखीन काही सत्पुरुष कसे असतात, तुम्हाला धर मी तुला तिकडे घेऊन जाईन अशी माणसं पण सत्पुरुष, असे सत्पुरुष सुद्धा असतात. त्यांचे आम्ही खांदे धरून ठेवले ना, ते महाराज सुद्धा असे पोहताना आपल्याला कोणीतरी पकडले की त्यांना तिकडे घेऊन जायचे असे त्यांच्या पाठाला आम्ही असे पकडून धरलो, ते आपल्याला तिकडे घेऊन जातात. असे सत्पुरुष सुद्धा आपल्यावर निष्ठा असलेल्या, आणखीन अत्यंत श्रद्धा असलेल्या आणि आपल्याला सर्वस्वी समर्पित झालेल्या एका दोघे शिष्यांना
घेऊन जाण्यासारखे सत्पुरुष असतात। असे वेगवेगळ्या शक्ती सामर्थ्य संपादन केलेले जे सत्पुरुष असतात ते आपल्या शक्तीप्रमाणे सामर्थ्याप्रमाणे आपल्या तपश्चर्याप्रमाणे किंवा आपल्या ज्ञानाप्रमाणे साधकांना तिकडे नेण्याचे ते प्रयत्न करीत असतात। हे जसे आहे तसे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, आणखी हे जे काय आहे अवतारी सत्पुरुष समर्थ रामदास स्वामी महाराज, रामकृष्ण परमहंस वगैरे वगैरे जे आहे ते हजारो हजारो लाखो लोकांना तिकडे घेऊन जाण्यासारखे फार मोठे जहाजच असल्यासारखे हे सत्पुरुष असतात। असे असताना असून सुद्धा ते काय असतात की ते एकदम प्रगत होतात असेही नाही। काही दिवसांनी त्यांचे कार्य सुरू होतं, काही दिवसांनी त्यांचे कार्य त्यांच्या संकल्पाने सुरू होण्याची शक्यता असते। असे ज्ञानेश्वर महाराजांचे सुद्धा ते असताना फारसे त्यांचा प्रचार झाले असे नाही आणि ज्ञानेश्वरीचे पण फारसे प्रचार झाले असे नाही। त्यावेळी फार म्हटले तर एक 5-6 ज्ञानेश्वरी कोणाकोणाच्या घरी लिहून घेतलेले तेवढेच होते। तसेच एक एकनाथ महाराजांच्या घरी पण एक होत, असेच काही लोकांच्या घरामध्ये तेव्हा होते। त्याच्यानंतर एकनाथ महाराजांना ते तुम्हाला नंतर सांगतोय दृष्टांत झालेले ती गोष्ट वगैरे। आता आपण कुठपर्यंत आलेलो आहे त्यांच्या चरित्राच्या या म्हणजे या भागामध्ये अंशामध्ये की ज्ञानेश्वर महाराज पैठणहून निघाले। पण त्याच्या आधी मला थोडेसे हे सांगायचे आहे की ते आळंदीमध्ये असताना त्यांना किती त्रास झाले, त्यासाठी काय त्यांना आतून अशी कसे काय प्रेरणा त्यांना होत होता काय कोणास ठाऊक। तो एक विसोबा खेचर म्हणून होता, तो ब्राह्मण होता आणि थोडेसे शास्त्र वगैरे शिकलेला होता, पण तो सारखे ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देण्यासाठीच मी सकाळी सांगितलं ना ते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे हिरो असल्यासारखे आणि हा विलन असल्यासारखे एवढ्यासाठीच माझं भगवंताने मला तो पात्र दिलेला आहे या म्हणजे या भावनेने नाही, तो तसेच समजून घेतलेला। त्यांना त्रास देणेच त्यांचं दिवसभरचं म्हणजे काम होतं आणि पुढे तोही इतका प्रचंड म्हणजे सत्पुरुष झाला, तो नामदेवांना अनुग्रह दिल्यानंतर तो इतका म्हातारा झाला, 90-91 वर्षाचा झाल्यानंतर झालेला होता। तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचे ते सगळे हे झाल्यानंतर तो गेला, तसं मला वाटतं ते 72-74 वयाचा होता। तेव्हा तो औंढ्या नागराचा तिथे जाऊन तिथे राहिला आणि तिथे नामदेवांना त्यांनी तो विसोबा खेचर अनुग्रह देऊन त्यांना आत्मज्ञान दिला। असे सगळ्या गोष्टी येतात। म्हणजे मुख्य म्हणजे इथे ते आळंदीमध्ये असताना खूप त्रास देत होते त्यांना अनेक प्रकाराने, म्हणजे मानसिक हिंसा अशा त्यांना, म्हणजे समाजामध्ये त्यांना इकडे तिकडे फिरण्याची सोय नव्हती, इंद्रायणीमध्ये पाणी घेऊन जाण्याची सोय नव्हती, सारखे काहीतरी गावभर सगळ्यांना म्हणजे सांगत होतं की संन्यासीचे मुलगे आहेत, मुलं आहेत वगैरे वगैरे। आणि एक दिवस ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले म्हणजे मुक्ताबाईला, मला म्हणजे भाकरी खाण्याची इच्छा झालेली आहे, बघा मला भाकरी खाण्याची इच्छा झालेली आहे, तू मला 2 भाकरी करून खा। तेव्हा ती मुक्ताबाई भिक्षा मागायला गेली, म्हणजे अक्षरशः झोळी घेऊन भिक्षा मागायला गेली, कोणी भिक्षा द्यायला तयार नाही। मग शेवटी कोणीतरी थोडेसे पीठ तिच्या झोळीमध्ये घातली। हे विसोबा खेचर बघितल्यानंतर पळत आला, म्हणजे एकदम पळून आला आणि तिच्या हाताचे तिच्या खांद्याची ती झोळी काढली आणि ती झोळी म्हणजे खाली जमिनीवर घालून तो अगदी पायाने असे हे करून म्हणजे तिला मारून पाठवून, तेव्हा ती रडत आली। तेव्हा म्हणाली, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज नाराज झाल्यासारखे होऊन ते म्हणजे दार आपले म्हणजे झोपडीचे किंवा ते आपल्या घराचे दार लावून घेऊन आत बसलेले होते। तेव्हा ही ते दार म्हणजे खटकावली, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मी काय उघडत नाही म्हणते। अर्थात तेव्हा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे मुक्ताबाईंचे अभंग आहे असू दे। तेव्हा तो उघडल्यानंतर म्हटला की मला ते असे असे झाले, विसोबा खेचर मला असा त्रास दिला आणि पीठ सगळे म्हणजे हे करून टाकलं म्हटल्यावर ते रडू लागले मुक्ताबाई। तेव्हा म्हणते काय रडू नकोस, तू असे कर, आणखीन एकदा थोडेसे पीठ मागून ये।
मग तेव्हा ती त्या भाजण्यासाठी तवा वगैरे घेऊन तेही फोडून टाकला, तवा फोडून टाकलं, पीठ म्हणजे फेकून दिला. मग नंतर ते दुसऱ्यांदा परत पीठ मागून आणली, तवा कुठे, चूल कुठे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणते, काळजी करू नकोस म्हणाले, मी असे झोपतोय, माझ्या पाठीवर तू भाजली भाज म्हणाले, म्हणजे भाजून म्हणजे मला खायला दे. तेव्हा अक्षरशः मुक्ताबाईंनी त्यांनी आपले योगाग्नी पेटून दिले आणि असे झोपले, पाठीवर करून झोपले, म्हणजे योगाग्नी पेटवली आणि त्याच्यावर त्यांनी भाकरी भाजून त्यांना म्हणजे सगळे चौघे खाल्ले. असे सारखे असे त्रास देत होता. तेव्हा ते पैठणला गेले आणि तिथे शुद्धीपत्र आणण्याच्या दृष्टीने, पण त्यांनी काही शुद्धीपत्र केले नाही. हा रेडा जो आहे, वेद म्हटले तर तुम्ही म्हणजे आपली मुंजी करून घ्या म्हटले, रेड्याच्या तोंडून वेद सुद्धा म्हणवले, तरी त्या लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाही, त्यांची चूक नाही आहे, ही योजनाच आहे भगवंताची. त्यानंतर येताना, तिथून येताना अर्थात निवासाजवळ जेव्हा आले तेव्हा तिथे एक कोणीतरी एक मेलेला होता आणि त्यांची बायको म्हणजे सती जायला तयार झालेली होती, सहगमन जायला, म्हणजे नवऱ्याबरोबर पेटून आपल्या त्याच्या पाय आपल्या मांडीवर घेऊन मग स्वतः पेटून घ्यायला तयार झालेली ती बाई. जसे काशीमध्ये म्हणजे तो ज्या श्रीमंताची बायको सहगमन जायला तयार झालेली, महाराजांना नमस्कार केल्यावर महाराज म्हणाले की सौभाग्यवती भव, असं तेव्हा जसे आशीर्वाद दिल्यानंतर त्या माणसाला त्यांनी जगवले, तसे इथे सुद्धा ती बाई येऊन ज्ञानेश्वर महाराज हे चौघे चालले आपले, ते स्मशानावरूनच चाललेले असताना ती बाई येऊन नमस्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले सौभाग्यवती भव. तेव्हा ती रडू लागली, काय आता मी म्हणजे याच्यावर बसणार आहे, त्या लाकडावर मी बसणार आणि लोक आम्हाला अग्निसंस्कार देणार आणि मी माझ्या पती बरोबर जळून जाणार आहे, तेव्हा मी सहगमन झालेले आहे. तेव्हा म्हटलं असे कसे झाले, माझे तोंडून असे शब्द कसे आले, काय योजना आहे भगवंताची काय माहिती नाही. म्हणून ते आले आणि आपल्या कमंडलू मधले पाणी शिरकवले आणि प्रोक्षण केल्याबरोबर तो माणूस उठून बसला. सगळ्यांना आनंद झाला, संतोष झाला सगळे. तेव्हा त्यांना विचारले की त्यांचे नाव सच्चिदानंद बाबा, आणि नंतर ते त्यांना बरोबरच आले. मग ते कुठे जाणार, त्यांचे बरोबरच ते आले आणि त्याच गावी निवासामध्ये, अर्थात म्हणजे त्या निवासामध्ये मोहिनी राज म्हणून एक मंदिर होत. त्या मोहिनी राज मंदिर मध्ये एका खांब्याला टेकून बसले आणि सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वर अर्थात निवृत्तीदास होते, सोपानदेव होते, मुक्ताबाई होती आणि तो सच्चिदानंद बाबा लिहून घ्यायला तयार झाला. तो लिहून घेत होता. ज्ञानेश्वर महाराज शांतपणे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा असे ते बसून शांतपणे सांगू लागले. काय इंटरनेट काढले नाही, नेट मध्ये बघितले नाही, काय म्हणजे इकडच्या बाजूला 8-10 इकडच्या बाजूला 8-10 पुस्तक ठेवून घेतले नाही, कुठले काय कोटेशन नाही, कुठले काय डिक्टेशन नाही, काय नाही, शांतपणे तो. अर्थात समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा असेच काय ते सत्पुरुषांच्या एक सांगतो काय की आमच्या ज्ञानामध्ये आणि सत्पुरुषांच्या ज्ञानामध्ये मूलभूत व्यत्यास काय आहे ते सांगतोय. समजा एखादे आपण म्हणजे आंब्याचं रोप लावून आम्ही पाणी घालत असतो. काय असतं की रोज पाणी घालत असलं ते अगदी प्रफुल्लित असतं. 1-2 दिवस पाणी घालणे सोडून दिले नाही, ते असे खाली पान सगळे असे खाली लोंबतात की नाही. तसे आमचे ज्ञान कसे आहे ते रोज त्याला काहीतरी आम्ही म्हणजे अभ्यास करत असलो, चिंतन करत असलो, म्हणजे काहीतरी वाचत असलो तर आमचे ज्ञान म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये साठवलेले जे ज्ञान असतं ते प्रफुल्लित असतं. आणि काही दिवस म्हणजे मध्ये थोडे दिवस वाचन वगैरे चिंतन किंवा काय मनन करणे किंवा अभ्यास करणे हे सगळे म्हणजे नाही केलं तर परत ते काय म्हणतात त्याला कोमजल्यासारखे होत. म्हणजे असे त्याचे पान सगळे म्हणजे विसरल्यासारखे होत. पण हे काय की आमचे ज्ञान
बाहेरून मिळवलेले ज्ञान असल्यामुळे त्याला सारखे रोज काहीतरी त्याला म्हणजे बरोबर त्याला त्याचे काहीतरी त्याला म्हणजे रिव्हिजन पाहिजे, सारखे उजळले पाहिजे. पण सत्पुरुषांचे ज्ञान कसे असते की ते समजा ते आपले झाड जे आहे आंब्याचे झाड आम्ही रोज पाणी घालत गेलो आणि त्याचे जड जे आहे ते मुळे ते आतमध्ये असे आत खोल गेल्यानंतर ते जेव्हा म्हणजे आपल्या जमिनीखाली असलेल्या पाण्याचे जे सोर्स असतात त्या सोर्सेला जाऊन पोचले की त्यांचे जळ वगैरे तेव्हा त्याला बाहेरून पाणी घालावं लागत नाही. मग तिथं आतूनच ते जसे पाणी घेतात तसे आमच्या ज्ञानामध्ये सत्पुरुषांच्या ज्ञानामध्ये मूलभूत व्यत्यास काय आहे. आमचे ज्ञान म्हणजे हे वरवरचे जड असलेले झाड असल्यासारखे त्याला रोज हे घालत असायला पाहिजे. समजा आपण साधन करून म्हणजे आपली बुद्धी म्हणजे त्यांची बुद्धी काय असते की त्यांची बुद्धी साधन करून त्यांचे बुद्धी आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं असतं. आतमध्ये काय आहे की ज्ञानाचं सागर आहे, ज्ञानाचं भंडार आहे. त्यांची बुद्धी त्या ज्ञान सागराबरोबर त्या सागराला जाऊन पोहोचली की ज्ञान सागराशी तादात्म्य झाले. मग त्याला बाहेरून काही घालावं लागत नाही, वाचावं लागत नाही, घालावं लागत नाही. आतून फाउंटेन सारखे त्यांचे ज्ञान असे सारखे उफाळून वर येत असतं. आमचे ज्ञान काय असतं की ते बाहेरून जेवढे आम्ही मिळवतो तेवढेच आपले ज्ञान, पण त्यांचे ज्ञानासाठी त्यांना बाहेर बघावं लागत नाही. ज्ञानेश्वरी मधले दृष्टांत बघितले तर आम्हाला आश्चर्य वाटते, काय दृष्टांत दिलेले त्यांनी. 19व्या वर्षी ते लिहिले ते आणि त्यांचे दृष्टांत जगातले सगळे आम्ही कल्पना करू शकत नाही. आम्हाला आश्चर्य वाटतं की आम्ही हे रोज बघतो आहे पण आपल्याला तिकडे लक्षच नाही असं वाटतं. अर्थात म्हणजे इतके विनोदी दृष्टांत दिलेले आहे, इतके विलक्षण दृष्टांत दिलेले आहे आणि वार्धक्याचे सगळे वर्णन किती काय विचित्रच विलक्षणच केलेले आहे. तोंड कसे होते, डोकं कसे होतं, वार्धक्यामध्ये डोकं कसे होते याचे पण सुंदर वर्णन केलेले. समजा एखादा ज्वारीचे शेत आहे, ज्वारी अगदी म्हणजे असे इतके उंच वाढलेले ज्वारीचे शेत आहे. त्या शेतामध्ये 30-40 म्हणजे जनावरे म्हणजे गाई बैल वगैरे त्या शेतामध्ये शिरले आणि खूप इकडे तिकडे त्यांनी काय केले की ते सगळे म्हणजे पळापळी केले. त्यामुळे सगळे ते ज्वारीचे जे कढी असतात म्हणजे ते कडबे असतात ते सगळे तुटून पडतात आणि पडल्यानंतर ते काय इकडे एक इकडे असे कुठेतरी एक असे उभे असतात, बाकी सगळे पडलेले. तसे म्हाताऱ्यांचे डोकं झालेले असते म्हातारे ते दृष्टांत ज्ञानराजस्य आणि ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत बघायला पाहिजे ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे पुढे काय होते की तोंड नाक वगैरे कसे होतात म्हणजे महाराज म्हातारपणी ते उंटाचे तोंड असते ना तसे होत. म्हणजे हे लाल जे आहे म्हणजे हे टपकत असतं, तोंड असे उघडलेले, तोंडात दात नाही, हे करत बसलेले असतात. विचित्रच. एक म्हणजे आता एक कोणीतरी आपले हे करून घ्यायला म्हणजे क्षौर करून घ्यायला क्षौरीकडे म्हणजे सलून मध्ये गेला आणि एकाचा तो करत होता. तेव्हा तो त्यांच्या झाल्यानंतर यांचं करणार होता आणि त्याचे सगळे ते म्हणजे भरपूर केस असलेला माणूस होता. त्याला म्हणलं की 25 रुपये द्या म्हटलं. बरं, त्याने 25 रुपये दिले. यांच्या डोक्यावर केस नाही काय नाही, एक मी सांगितलं ज्वारीचे एक केस असलेला माणूस होता. याचे सगळे झाले. याचे पण क्षोभ केला आणि याला म्हटलं की तुम्ही 35 द्या म्हटलं. अरे डोक्याभर केस असलेले तू 25 घेतला आणि माझ्या डोक्यावर केस नाही, तू 35 म्हणतोस की. होय, म्हणूनच म्हणला का ते शोधून काढावं लागेल. एक झालं असू दे.
असे ज्ञानेश्वरी मधले दृष्टांत बघितले तर काय इतके विलक्षण आहे हे राहू द्या. दुसरे बहादूरचे सांगतो, त्यांनी आत्मनिष्ठ पुरुष अखंड समाधान प्राप्त करून घेतलेला माणसाचे समाधान कसे असते त्याच्याबद्दल त्यांनी 3 उदाहरण पुष्कळ दिलेले. त्यातले 3 म्हणजे आता हिमालय पर्वत आहे, ते मेरू पर्वत म्हटलेले, ते सुमेरू पर्वत, ते हिमालय पर्वत आहे. दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून भर 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 असे वारं त्याला जाऊन वारं असे आढळत आहे. तेव्हा ते हिमालय पर्वत त्या वारेने असे हलतात. हे जसे आहे तसे प्रपंचाच्या आघाताने त्रिविध तापाने ज्याचे मन त्या हिमालयासारखे म्हणजे असे उभे दृढ असलेले मन ते किंचित सुद्धा हलत नाही. म्हणजे काय दृष्टांत आहे. म्हणजे भगवंतांनी यथा दीपो निवातस्थो निंगते सोपमा स्मृता असे भगवद्गीतामध्ये सांगितलेले. जसे निर्वात प्रदेशामध्ये ठेवलेले दीप जसे ते हलत नाही तसे त्या माणसाचे मन शांत असते. पण हे फार नाजूक आहे. म्हणजे दिव्याचं शांतपण जे आहे ते अगदी नाजूक आहे. थोडं वारस आम्ही केले की ते हलू लागतं. पण इथे त्यांचे उदाहरण कसे आहे की हिमालय पर्वत आहे आणि इकडून तिकडून वारा सुटलेला आहे, खूप जोराने वारा सुटलेला आहे. म्हणजे परवा हुडहुड वगैरे आले ना, वारा प्रचंड वारा आले, तसे वादळ सुटले तरी सुद्धा हिमालय जसे किंचित सुद्धा इकडे तिकडे हलत 1 मिलीमीटर सुद्धा हलत नाही, तसे हे जे आहे ते असे त्यांचे मन असे स्थिर, असे ज्याचे मन स्थिर असतं त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणतो असे म्हणाले. आणखी दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितले, त्या सत्पुरुषांच्या मनावर या जगातल्या आघातांचे काहीही परिणाम होत नाही. हे सांगायचं ते काय म्हणाले की एखादा प्रचंड हत्ती आहे, तो हत्ती असा चाललेला आहे की असे आपल्या मस्तीमध्ये चाललेले आहे, तरी मस्त पैकी असे चाललेले. आम्ही जर पाठीमागून एक म्हणजे आंधळीभर म्हणजे मोगऱ्यांचे फुलं घेऊन त्याला फेकून दिले, तो हत्ती त्याला लागून त्याला म्हणजे असे दुखवून तो असे फिरून फक्त का कोण फेकले म्हणून. हे जसे आहे आत्मज्ञान, महाराजांचे उदाहरण खूप सुंदर मी सांगतो ते आत्मज्ञानी माणूस जो असतो जगाची निंदा तिरस्कार अपमान आणि पैशाची हानी म्हणजे माणसांची हानी दैहिक आघात हे काहीही येऊन आपटले तरी सुद्धा त्या मोगऱ्यांच्या फुलाने त्या हत्तीचा केस सुद्धा वाकडं होत नाहीये. असे जसे आहे तसा तो माणूस असे मनाने इतका म्हणजे हे असतो, स्थिर असतो असे. पण याला महाराजांचे दृष्टांत काय, ते शिकारी कुत्रे असतात बघा. ती कुत्री असे असतात की ते गावातल्या कुत्र्यांना काही ते भीत नाहीये आणि आणखी आपल्या ऐटीने असे चाललेले असतात. आम्ही इथे एक आलशिष्यन आहे म्हणजे कुत्रा आम्ही पाळलेलं होतं. ते बाबांचे प्रवचन चालू असताना वरती जाऊन ते सगळ्यांच्या मध्ये एकदम उभा राहिला बघा. ते बाबांचे वरती प्रवचन चाललेला, त्याला आम्ही शिव नाव ठेवलेले. ते वरती जाऊन त्या सगळे लोक असे त्याच्यामध्ये तो कुत्रा जाऊन उभा राहिला. तेव्हा बाबा म्हणते की तुम्ही काय काळजी करू नका, तो त्याचा यजमान बोलवला की तो जाईल म्हणजे. तेव्हा मी खाली होतो, असे कुत्रा वर गेले असे सांगितलं शिव शिव असे त्याला हाक मारल्यावर सगळ्यांच्या असे टण उडी मारत खाली असं. तसे ते काय ते म्हणजे अक्षरशः तो हत्ती तो शिकारी कुत्रे जे आहे ते असे त्या कुत्र्याला मी असे घेऊन जात होतो. तेव्हा गावातले कुत्रे हो करायचे त्याला, तो काय तिकडे बघायचं सुद्धा नाहीये. आणि कुठले तरी एखादे कुत्रा समजा अगदी अंगावर आले तर तो केले की तो भळूनच जाईल. कांदीमध्ये असे पळून जाण्याचे लक्षण फार वेगळे सांगितले. ते सांगायला नको असं नाही काय म्हणजे कांदीमध्ये काय म्हणतात, कुंड्या बाला आपण मला कांदी न जाणारे पण थोडे असू देत ती गुंठण मध्ये शेपूट घालून पळून जातात असू दे. हे तर म्हणजे आपल्या आईटीने असे जात असतं की त्या गावातल्या कुत्र्यांना दादच देत नाही.
असा तो माणूस असा असतो की म्हणजे शिकारी कुत्र्यासारखी असतो असे म्हणायचे. प्रपंचातल्या लोकांची निंदा काय, स्तुती काय, मान काय, अपमान काय, त्यांना तो किंचित सुद्धा म्हणजे हे ज्ञानेश्वर महाराजांचे उदाहरण. आणखीन एक उदाहरण सांगितले ते सांगून मी नंतर उद्या हे परत आपण कंटिन्यू करू की समुद्रावर धो 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 असे पाऊस पडत आहे, पण ते पावसाचे थेंब ते समुद्राला बोचतात काय? म्हणजे अर्थात पावसाचे थेंब समुद्राला बोचत नाही. हे जसे आहे जगातले आघात, जगाची निंदा, स्तुती, मान, अपमान वगैरे वगैरे जे आघात आहे त्याच्या अंतःकरणाला ते बोचत नाही, त्यांच्या अंतःकरणावर काहीही परिणाम होऊ देत नाही. असे ते ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत बघितले तर एक नाही, दोन नाही, मी अगदी त्याच्याने सांगतो की प्रेमाने आग्रहाने सांगतो, एकदा तरी आपले ज्ञानेश्वरी तुम्ही थोडे थोडे का होईना मराठी अर्थ जे लिहिलेले आहे ओळी वाचायचे. एकदा आयुष्यात आपले ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडून आलेले शब्दांचे आपण उच्चार करू या दृष्टीने एकदा ते अर्थात मूळ ओवी वाचायचे आणि त्याच्याबरोबर त्याच्या बाजूला लिहिलेला जो अर्थ आहे, मामासाहेब दांडेकर म्हणा, साखरे महाराज म्हणा, कोणाचे तरी जे ते काय अर्थ लिहिलेले आहे ते एकदा आयुष्यात कधीतरी म्हणजे थोडा रोज एक 25-50 ओव्या वाचत गेलं तर काय त्यांनी विलक्षण लिहिलेले आहे हे आपल्याला म्हणजे लक्षात येईल. म्हणून ते काय झाले की ते नेवासामध्ये आले, त्या मोहिनी राजांच्या मंदिरामध्ये आम्ही तिथे जवळजवळ 20-25 दिवस आम्ही तिथे होतो. ज्या खांब्याला टेकून ते ज्ञानेश्वरी लिहित होते तो खांब गाभाऱ्यात ठेवून मोठा मंदिर बांधले जातात. त्या खांब्याच्या समोर गाभाऱ्यात बसूनच मी ज्ञानेश्वरी तिथे 20-25 दिवस लिहिलेले आहे. मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी उतरलेलो होतो आम्ही आणि तिथून त्या मंदिरामध्ये मोहिनीराज मंदिर बाजूला आहे आणि तो खांब्याचंच मंदिर केलेलं आहे. त्या खांब्याच्या समोर बसून मी ज्ञानेश्वरी लिहित होतो. तिथे त्यांनी 5-6 महिने राहून ज्ञानेश्वरी लिहिले आणि त्यानंतर त्यांनी परत ते आळंदीला आले वगैरे. तेव्हा ते पंढरपूरला आले पहिल्यांदा आणि पांडुरंगाला ते समर्पण केले. तेव्हा पांडुरंग म्हणाला की ज्ञानोबा आता तू असे कर, म्हणजे काय की तू एकदा संपूर्ण उत्तर भारत संपूर्ण तू म्हणजे यात्रा करून ये, तीर्थाटन करून ये, फिरून ये. म्हटल्यानंतर त्यावेळेस नामदेवांना पण सांगितले की तुम्ही पण त्यांच्या बरोबर जावा, तुम्ही सगळे संत एकत्र होऊन ते सगळे तुम्ही यात्रा म्हणजे तीर्थाटन करून या, भारत भ्रमण करून या. असे पांडुरंगांच्या आज्ञाप्रमाणे ते सगळे गेले आणि सगळे त्यांनी 2 वर्ष तवंद भारतभर फिरून आले आणि नंतर वयाच्या 22व्या वर्षी ते आळंदीला आले. तेव्हा त्यांनी कशी समाधी घेतली वगैरे या गोष्टी आपण उद्या बोलू. उद्या आपण श्रवण करू, ऐकू किंवा म्हणजे आपण उद्या चिंतन करू आणि पुढे मी त्यांचे प्रवचन, बाबांचे प्रवचन मी उद्या परत वाचन करी. आता आपण म्हणजे त्या ज्ञानेश्वर महाराजांनी जे विश्वात्मक परमात्म्याला जे प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना आपण सगळ्यांनी श्रवण करू. त्यानंतर परत आरती सुरू होईल, तोपर्यंत तेव्हा आपले प्रसाद वगैरे होईल, त्यानंतर प्रदक्षिणा वगैरे होईल. नंतर आपण म्हणजे विश्रांती घेऊ. अशा पद्धतीने आपले इथले हे काळ अत्यंत आनंदाने आपले चाललेले आहे. तस त्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये त्यांनी विश्वात्मक परमात्म्याला जी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना आपण आता श्रवण करू. आता विश्वात्मके येणे भाग्यज्ञे तोषावे तोषो विमसद्यावे पसाय लानवे जय कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे वडो मैत्र जीवांचे दुरितांचे
ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुला चला कल्पतरूंचे आरव चैतन्याची पामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेघे लांछना मातंडजे तापहीना ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे बोलू किं करुणा सर्वसुखी पूर्ण पूर्णी लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित आणि अनंतोपजीविये विशेषी योगी दृष्टा दृष्ट विजये होवावे एतमणे श्री विश्वेश्वराव येणेवरे ज्ञानदेवो सुखिया सुखिया सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरणी अनन्य भावनेने प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सर्वांना आयुष्य आरोग्याने ऐश्वर देवो, तसेच आपल्याला भगवंताची भक्ती, नामाविषयी प्रेम आणि सद्गुरुविषयी अनन्य निष्ठा देव, असेच त्यांच्या चरणी अनन्य भावनेने प्रार्थना करतो। जानकी जीवन स्मरण जय जय राम।